आज जी बैठक आयोजित करण्यात आली ती माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या आदेशान्वये मतदार जनजागृती करण्यासंदर्भात सर्व उल्हासनगरच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा महाविद्यालय यांच्या सगळ्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। यात आपल्या उल्हासनगर शहरातील मतदान कसं वाढेल त्या संदर्भात जी काही जनजागृती आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पालकांमध्ये करायची आहे त्या संदर्भात आजची बैठक आयोजित करण्यात आलेली। त्यात आपण वेगवेगळे उपक्रम राबवित आहोत। त्या जसं की आईबाबांना पत्र लिहिणं, त्यानंतर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शहरामध्ये रॅलीज काढणं आणि वेगवेगळे उपक्रम राबवणं, त्यात पथनाट्य असतील, व्याख्यानं असतील यांचं आयोजन करणं आणि या आयोजनामार्फत मतदार मोठ्या संख्येने कसे मतदान त्या दिवशी करतील याबाबत सगळ्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना सूचित करण्यात आलेलं आहे। आणि त्या आजची बैठक त्या निमित्ताने अत्यंत उत्साही चांगल्या वातावरणात पार पडलेली आहे। या निमित्ताने सगळ्या शाळा कॉलेजेसपर्यंत हा संदेश जाईल आणि मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार, आजची जी बैठक झाली त्यामध्ये उल्हासनगर मधील सर्व कॉलेज आहेत त्या कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते। जवळजवळ 25 प्राचार्य आले होते आणि यांचं मेन इंटेन्शन होतं की अवेअरनेस करायचं आहे। म्हणजे निवडणूक मध्ये आपण बघतो की मतदान लोक देत नाही, टक्केवारी कमी येते, अवेअरनेस करण्यासाठी आपण जास्तीत जास्त आपण सर्व प्राचार्यांना बोललो होतो आणि सर्व प्राचार्यांचं आपण याच्यामध्ये वेगवेगळे आयडियाज, इनोव्हेटिव्ह मोटिव्ह आणि जे काही त्यांचे वेगवेगळे विचार आहे सगळे आपण याच्यामध्ये चर्चा केली होती। आणि या चर्चेमध्ये आपले माननीय उपायुक्त डॉक्टर सुभाष साहेब उपस्थित होते, माननीय प्रशासन अधिकारी सिद्धेश्वर गंगेकर पण उपस्थित होते। थँक्यू। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।